अध्यक्ष अवी दामोदर माई यांनी व्यासपीठावर यायचे। सर्व विभाग, पालघर विभाग, मुंबई विभाग, डहाणू विभाग, तारापूर बोईसर विभाग व अन्य विभाग, सर्व विभागाच्या अध्यक्षांनी जे कोणी उपस्थित असतील त्यांनी रंगमंचावर यायचे। सर्वप्रथम सोटीमाई समाज युवा फाउंडेशनचे सर्व फाउंडर, सगळे सदस्य, जे कोणी सदस्य आहेत, मग ते खेळाडू असतील तरी त्या सदस्यांनी रंगमंचाजवळ यायचे। सोटीमाई समाज युवा फाउंडेशनचे उपस्थित सर्व सदस्य रितेश भोज, मोहनीश माई, जनील माई, अन्य कोणी सदस्य असतील इकडे, उपाध्यक्ष नयन माई, जयदीप माई, ऍडव्होकेट जयेंद्र माई, ऍडव्होकेट जयेंद्र माई उपस्थित आहेत का? या 7 वर्षामध्ये बरेच काही या मंडळाला सोसावे लागले। अथक प्रयत्नानंतर ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी पार करून ध्येयाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला। आर्थिक अडचणी सुद्धा होत्या, त्याच्यावर मात करत खंबीरपणे आम्ही उभे राहिलो आणि खऱ्या अर्थाने जर त्या सोटीमाई समाज युवा फाउंडेशनला एक शासकीय व्यासपीठ द्यायचं होतं, ते व्यासपीठ देण्यामागे विनामूल्य आमच्या फाउंडेशनचे खजिनदार ऍडव्होकेट जयेंद्र माई व दर्पण माई यांनी ते काम केलं। मी फाउंडेशनच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि ते जर उपस्थित नसतील तर दर्पण माईला विनंती करतो, या तुम्ही सुद्धा यायचं आहे इकडे व्यासपीठावर। तसेच आमच्या फाउंडेशन मधील सर्वात ज्येष्ठ आणि आमचे मार्गदर्शक निलेश माळी यांना मी विनंती करतो, निलेश माळी व्यासपीठावर यायचे। युवा फाउंडेशनचे कार्याध्यक्ष हर्षल सदानंद माळी यांना मी विनंती करतो की व्यासपीठावर यायचे। या तुम्हाला व्यासपीठावर यायची मी विनंती करीन। सोटीमाई समाज युवा फाउंडेशनचे कार्याध्यक्ष हर्षल सदानंद माळी व सदस्य निलेश माळी यांना सुद्धा मी विनंती करतो की व्यासपीठावर यायचे। जीतमाई, यस जीतमाई 24 कालपासूनच व्यासपीठावर आहे। कुठल्या विभागातील अध्यक्ष आहेत का उपस्थित? कुठल्या विभागातील अध्यक्ष उपस्थित आहेत का? असतील तर मी कृपया मान्यवरांना विनंती करेन की तुम्ही यायचंय। पालघर विभागाचे अध्यक्ष आहेत ना? पालघर विभाग अध्यक्ष यस विनोद माई या रंगमंचावर यायचंय। माजी अध्यक्ष भावना भगवान माई उपस्थित असतील तर त्यांनी रंगमंचावर यायचंय। पतसंस्थानाचे धन्यवाद जयेंद्र, भावना भगवान माई या रंगमंचावर यायचंय। पतसंस्थानाचे अध्यक्ष प्रकाश माळी हे असतील तर त्यांनी रंगमंचावर यायचंय। कार्याध्यक्ष हर्षलजी माळी मी विनंती करीन, सोटीमाई समाज युवा फाउंडेशनचे कार्याध्यक्ष, की तुम्ही रंगमंचावर स्थानपन्न व्हायचे। खूप अथक प्रयत्नानंतर की हा दिवस पाहायला मिळतो। खरं तर विलंबच झाला होता, आमच्या फाउंडेशन मध्ये काही ताळमेळ जमत नव्हता, परंतु कुठे गॅप नाही द्यायचा म्हणून घाई गडबडीमध्ये 2-5 दिवसामध्ये, खरं तर कालपर्यंत काहींना माहिती नव्हतं की हा महोत्सव 23-24 मेला होतोय की 16-17 तारखेला होतोय। त्यासाठी मी सोटीमाई समाज युवा फाउंडेशनच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो की आम्ही सर्वांपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकलो नाही, परंतु आम्ही जिथपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्या सर्वांच्या तुमच्या या प्रेमापोटी आज हा उत्साह, तुम्ही आमचा आवाज आणि आमची हाक तुमच्यापर्यंत पोहोचली आणि आमच्या हाकेला तुमची साथ आम्हाला मिळाली आणि तुम्ही आज सर्वांनी वेळप्रसंगी उपस्थिती दाखवली आणि हा कार्यक्रम यशस्वी करू शकलो। खरोखरच
बचपन से लेके 55 तलक के सर्व खेळाडू या लीग मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. आणि हाच आपण जर बॅनर बघत असताल तर भले चॅट जीपीटीच्या माध्यमातून आपण केलं, परंतु काही स्लोगन्स आपण त्याला दिले होते आणि त्या पद्धतीने ते आपण बॅनर छापले. त्याच्यामध्ये आपण एकदम म्हणजे सांगायला अत्यंत आनंद होतो की उत्साह आणि उमंग, एक समाज एक संघ, मान सन्मान आणि विजेतापद असे स्लोगन आपण काही दिले होते. ते सर्व आपण स्लोगन पाळत या विजयापथाकडे गेलो. मैदानामध्ये काही तांत्रिक अडचणी कालपासून लहान मोठ्या आल्या, परंतु त्या अडचणींना सर्व युवकांनी आणि सर्व आपेष्टांनी सांभाळून घेतले. आणि मी सकाळच्या सत्रातच सांगितलं होतं मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये की आपण एक समाज म्हणून सांघिक खेळ आणि एकोप्याने एकत्रितरित्या राहण्याच्या दृष्टिकोनाने खेळत असतो. ते खेळत असताना काही वादविवाद जर घडले तर ते वादविवाद आपण या सीमारेखेच्या मध्येच संपवायचे आहेत. तसेच संपवत दोन्ही पक्षकारांमध्ये हँडशेक करत आपण एक सक्सेसफुल इव्हेंट कडे वळलो आणि फायनलचा मुकामला पार झाला. महिलांचा उत्साह होता, महिलांचाही मान राखला गेला. जर काही कमी झाली असेल तर नक्कीच निश्चितच आम्ही पुढच्या वर्षी ती भरून काढू. कारण की सोरटी माई समाज युवा फाउंडेशनने कालचं सत्र संपल्यानंतर एक 3 ते 4 तासाची मीटिंग केली आणि त्या मीटिंग मध्ये काही निर्णय आम्ही सुद्धा पुढच्या भविष्यासाठी घेतलेले आहेत. कारण की आता ही संस्था गेल्या 1 वर्षापासून फक्त पेपरावर राहिली नाही तर ती शासन निर्देशनास आलेली आहे आणि त्याचं ऑडिटही आम्हाला आता द्यायला लागत आहे. इथे आमचे प्रमुख सल्लागार आणि मंडळाचे खजिनदार ॲडव्होकेट जयेंद्र माई सुद्धा बसलेले आहेत. ते आमचं कामकाज पाहत असतात. त्यामुळे आम्हाला हे सर्व करत असताना खूप साऱ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. परंतु ज्या वेळेला हे सगळं करताना तुमची साथ जर आम्हाला मिळाली नाही, बसलेले सगळे मान्यवर व सगळे असलेले समाज बांधव जर तुमची साथच जर आम्हाला मिळाली नाही तर आम्ही फक्त सोरटी माई समाज युवा फाउंडेशन म्हणून इथे मैदानावर काहीच करू शकत नाहीत. म्हणून तुमच्या साथेची आम्हाला संपूर्णतः गरज आहे आणि तुमच्या सर्व समाज बांधवांची, ज्येष्ठांची, आपेष्टांची गरज आहे. सोरटी माई समाज युवा फाउंडेशनच्या वतीनं जर कोणी गैरवर्तणूक समाज बांधवांशी केली असेल किंवा मस्ती मजाकामध्ये वेगळं वळण लागलं असेल तर त्याच्या वतीनं मी संपूर्ण सोरटी माई समाजवासियांचं संस्थापक म्हणून मनपूर्वक म्हणजे अतिशय हृदयाच्या ठोक्यापासून माफी मागतो. मैदानाचा वाद हा मैदानातच विसरून आपण 8व्या पर्वाकडे वळणार आहोत आणि आता आपण बक्षीस समारंभाकडे जाऊया. मी शशिकांत शांताराम माई यांना विनंती करेल तुम्ही व्यासपीठावर यायचे. राजेश अनंत माई तुम्हाला सुद्धा विनंती करेल तुम्ही व्यासपीठावर यायचे. या तुमच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इकडे कार्यरत असतो. सांगताना अतिशय आनंद होते की 2014 नंतर आपल्या समाजाचं अधिवेशन सुद्धा झालं नव्हतं आणि आमच्याच या बॉडीने मी जितकी नावं घेतली मंडळांची समाजातील, खरं तर समाजाच्या सगळ्या नोंदणीकृत मंडळांवर मी स्वतः सदस्य किंवा पतसंस्थेचा उपाध्यक्ष असो, सोरटी माई समाजाचा सहसचिव असो किंवा राधाकृष्ण विश्वस्त संस्थानामध्ये नवीन सदस्य म्हणून असो, सगळ्या बॉडींवर मी समाजाच्या कार्यरत आहे. परंतु एक युवा म्हणून तुमच्याकडून या आपल्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या अधिवेशनाच्या काळामध्ये सुद्धा प्रत्येकाच्या घरी जाण्याची संधी मिळाली आणि अतिशय प्रेक्षकांना सांगायला आनंद वाटतो की आजपर्यंत सोरटी माई समाजातील कुठलीच बॉडी ज्या डहाणूच्या कोपऱ्यापासून ते मुंबईच्या कोपऱ्यापासून ते इथपर्यंत एक तरी घर असेल ना राजू दादा की जिथे पोहोचली नसेल, त्या घरी सुद्धा आपण जाण्याचा अट्टहास केला. खास करून मंडळातील सक्रिय सदस्य अरविंद माई असेल आणि मी असेल, आमचा तो अट्टहास होता डहाणूला आणि जिथपर्यंत आज पोहोचू शकले नाही त्यांच्या घरापर्यंत अध्यक्ष मोहन लक्ष्मण माई यांच्या अध्यक्षतेखाली आम्हाला तब्बल 10 वर्षानंतर भले तिकडे पाऊस आला
परंतु ते अधिवेशन आम्ही योग्यरित्या पार करून देण्याचा कार्यक्रम सुद्धा तो एक चांगला अनुभव आम्हाला मिळाला. त्याबद्दल मी या सोरटी माई समाजाचे प्रथमतः सोरटी माई समाजाचा एक मुलगा किंवा जिथे जन्म घेतला त्या समाजाचा बांधव म्हणून समाजाचे आभार मानतो की खूप चांगला अनुभव या समाजात कार्य करत असताना आम्हाला मिळाला. या खूप कमी वयात तुमच्या मार्गदर्शनाखाली आपण पाहतच आहात की पर्व 7 सांगताना अतिशय आनंद होईल की ज्या वेळेला पर्व पहिले चालू केले त्यावेळेला आम्ही स्वतः परिस्थिती नसताना प्रत्येकाच्या पगारामधनं 1000 रुपये काढले होते आणि 8000 रुपये जमा केले होते. तेव्हा या मैदानावर विकेट ही मातीची होती. त्या मातीच्या विकेटवर महिन्यापासून मेहनत करायची आणि तदनंतर सामने भरवायचे. या परिस्थितीतून आपण आज या सोरटी माई समाजाचं रजिस्ट्रेशन केलं सोरटी माई समाज युवा फाउंडेशन मधून आणि आज आपण या 7व्या पर्वाकडे उठलो. नक्कीच आपण 8व्या पर्वाकडे नक्कीच पोहोचू. आणि सांगताना अतिशय आनंद होतो की आम्ही जरी नौखे असलो तरी 7व्या पर्वात तरी आम्ही शिकलेलो आहोत की 8व्या पर्वाचं नियोजन कसं करायचं. म्हणून मी तुम्हाला जाहीरप्रमाणे या युट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून सांगू इच्छितो, संघ मालक जर कोणी असतील, संघ मालक माझ्या फोनवर संघ घेत असतात आणि माझं कर्तव्य असतं तुमचं दुखणं मला ऐकून घेणं. तुम्ही सगळे मला काहीतरी त्रुटी सांगत असतात, त्याच्यातून आम्ही शिकत असतो. तुम्ही पैसे देऊन संघ घेत असतात म्हणून ही स्पर्धा पार पडते आणि तुम्ही पैसे देता आणि संघ खरेदी करता म्हणूनच या संघाला 4 चांद लागतात. सर्वप्रथम 8 संघ मालकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सांगताना अतिशय आनंद होतो की कालच्या आमच्या या 3 तास ते 4 तास चाललेल्या मीटिंग मध्ये काही नियमावली ठरली आणि त्या नियमावलीमध्ये पुढच्या वर्षीचं नियोजन कसं करायचं ते आम्ही ठरवलं. पुढचा SMPL पर्व 8 चा सामना हा 1 मे 2027 रोजी याच मैदानावर पार पडेल. 1 मे 2027 व 2 मे 2027 शनिवार व रविवार हे मी मंडळाच्या वतीने, बरोबर ना अध्यक्ष साहेब, सर्व मंडळातील सदस्य फाउंडेशन 1 मे 2027 रोजी सोरटी माई समाज युवा फाउंडेशनचं पर्व 8 एक नव्या पर्वात, नव्या जोशात आणि नव्या उत्साहात याच मैदानावर पार पडेल असे मी जाहीरपणे सांगतो. आणि हे करत असताना जेव्हा आता आपल्या समाजाचं कुठल्या विभागाचं आयोजन आहे, समाजाच्या सामन्यांचं पालघर विभाग. पालघर विभाग जेव्हा आम्हाला कळवेल की आम्ही डिसेंबर जानेवारी जेव्हाही ते सामने ठेवतील त्याच दिवशी आम्ही, तुम्ही ज्या वेळेला कळवाल, यस तुम्ही 4 महिने अगोदर डायरेक्ट डिक्लेअर केलं, 2 दिवस अगोदर तुमच्या तारखेच्या दिवशी सोरटी माई समाज युवा फाउंडेशन या ऑनलाईन रजिस्ट्रेशनचे फॉर्म डिक्लेअर करेल. म्हणजे तुमचे मॅच ठरले त्याच्यानंतर आम्हाला 1 ते 2 महिने प्लेयर वाटण्यासाठी, प्लेयरची कॅटेगरी ठरवण्यासाठी. या वर्षी कोणाला माहिती नसेल, जेवढे खेळलेत ना तेवढ्या सगळ्यांचा रेकॉर्ड आम्ही गुगलवर ठेवलाय. म्हणजे कधीही तुम्ही भविष्यात कुठल्या खेळाडूने किती रन मारलेत आणि कोणाला किती विकेट घेतल्यात हे तुम्ही गुगलवर पाहू शकता. ती साईट आपण एक इथे उपलब्ध केली होती. त्या साईटच्या आधाराने प्रत्येकाचा परफॉर्मन्स इकडे घेतला गेलेला आहे. त्या परफॉर्मन्स नुसार कमिटी बसेल, प्लेयर कुठल्या कॅटेगरीचा आहे, मैदानात त्याने काय केलेलं आहे ते ठरवेल आणि त्या पद्धतीने बॉलर, बॅट्समन, ऑलराऊंडर हे खेळाडू वाटले जातील. आयकॉनची नियमावली सर्व संघनायकांना दिली जातील आणि 15 दिवस अगोदर ऑक्शन करून त्याच्यानंतर 1 मेला सामना या मैदानावर पार पडेल. एवढी शिस्तबद्ध नियोजन या मंडळाने इथे डिसिजन घेतलेला आहे. म्हणजे कोणत्याच ओव्हरला कोणत्याच संघ मालकाला कुठलीही त्रुटी भेडसावणार नाही. आणि पुन्हा एकदा गेली 2 वर्ष काही त्रुट्या आमच्या भेडसावल्या असतील, आमच्या त्या निदर्शनास आल्या, लक्षात आलं, तरी सुद्धा तुम्ही स्वतःचे पैसे लावले, संघ खरेदी केले, लिलावात बसलात. त्यासाठी मी गेल्या 2 वर्षाच्या सहकार्यासाठी सर्व संघ मालकांचे सोरटी माई समाज युवा फाउंडेशनच्या वतीने पुन्हा एकदा टाळ्यांच्या गडगडात स्वागत करतो आणि तुमचे सर्वांचे मी आभार मानतो. आता सर्वप्रथम आपण सत्काराकडे वळूया आणि इथेच सांगता घेऊया. जर मंडळाचे अध्यक्ष, मी तुम्हाला विनंती करतो
की तुमच्या विनंतीनुसार सोटीमाई समाज ज्याचे अध्यक्ष मोहन लक्ष्मण माई यांचे आपण 2 शब्द घेऊ. पालघर विभागाचे अध्यक्ष आहेत, माजी अध्यक्ष आहेत, यांचे 2 शब्द घेऊन सांगता घेऊया. मी सर्वप्रथम माजी अध्यक्षा भावना भगवान माई यांना विनंती करतो की तुम्ही सोटीमाई समाज युवा फाउंडेशनसाठी आम्हाला काहीतरी संबोधित करावं. नमस्कार सर्व माझ्या समाज बांधव भगिनी आणि छोटे बालगोपाल आणि मान्यवरांचं व्यासपीठ सर्व आज आपले SMPL 7 हे आपले सर्व समाज तरुण मंडळ आणि आपण आलेल्या आपले सर्व समाज बांधव म्हणजे बॉम्बे म्हणा, पालघर म्हणा, म्हणजे जिथे जिथे आपले समाज बांधव आहेत, सोरटी माळी समाज म्हटलं की आपली मान अभिमानाने वरतीच व्हायला पाहिजे, मग तो कुठला पण असो. आज माझा समाज बांधव या ग्राउंडवर आपल्याला निसर्गाने दिलेला हा भव्य असा समुद्र आणि त्याच्यावर आपल्याच काही नशिबाने म्हणा किंवा आपल्याच काही कर्तृत्वामुळे आपल्या म्हणजे सर्व सोरटी माळीच्या कर्तृत्वामुळे आपल्याला जे ग्राउंड लाभलेलं आहे ही आपल्याला एक निसर्गाची देण आहे आणि त्याच्यावर आज आपण आनंदाने सर्व लहान थोर मंडळी खेळत असतो. अशीच सर्व ही मंडळी आता तर मी बघते आहे सर्व युवा मंडळ अगदी इतकी उत्साहाने हा कार्यक्रमामध्ये सहभागी होते आणि आजपर्यंत हे ह्यांचे 7वे वर्ष इतके व्यवस्थितपणे छोटी मुलं असून सुद्धा त्यांनी व्यवस्थितपणे सर्व हाताळलेलं आहे. सर्व समाज बांधवाची त्यांना साथ आहे, मोठ्यांचे आशीर्वाद आहे, श्री राधाकृष्ण भगवानचे आशीर्वाद आहे आणि असेच आशीर्वाद सदैव त्यांच्या पाठीशी राहो अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करेल. आणि त्यांच्या हातून काही छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील तर आपले छोटे बांधव म्हणून, आपली छोटी मुलं म्हणून आपण त्यांना सर्वांनी पाठिंबा द्यायचा आहे, माफ करायचं आहे. एवढेच मी माझे 2 शब्द बोलते आणि पुढच्या येणाऱ्या सर्व खेळाडूंचे मनपूर्वक अभिनंदन करते. असेच एकोपाने सर्वांनी आपलंच समजून या ग्राउंडवर खेळायचं आहे. एवढेच मी माझे 2 शब्द बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माझे अध्यक्ष श्री भावना मॅडम. आणि खरोखरच भावना मॅडमांनी समाजाचं अध्यक्षपद गेली अनेक वर्ष भूसवलं, पहिल्या महिला अध्यक्ष होत्या, त्यांचं नाव सलोख्यात राहील असं कार्य त्यांच्या काळात झालं. तुमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा आम्ही शुभेच्छा देतो. तसंच आमची सोरटी माई समाज युवा फाउंडेशनची सुद्धा मनापासून इच्छा आहे की परवा 8 मध्ये महिलांची सुद्धा आम्हाला लीग मॅच खेळवायची आहे, पण त्याच्यासाठी महिलांनी आम्हाला ऑलरेडी आधीच प्रिपरेशन दिलं, तर त्यांचं सुद्धा नियोजन आम्ही आमच्या पूर्व नियोजनामध्ये घेऊ आणि त्यांचं सुद्धा इथे आम्ही 50,000 रुपये कॅश प्राइज देतोय मंडळाच्या फाउंडेशनच्या वतीने. मी तुम्हाला सांगतो, कुमारमाई तुम्हाला शब्द देतो, जर तुम्ही पूर्व नियोजन आम्हाला दिलं आणि आम्हाला साखळी पद्धतीने जसे जेंट्सचे खेळवतात तसे सामने जर खेळवण्याची संधी जर तुम्ही आम्हाला आणून दिली तर मी स्वतः सांगतो की जेवढं आपण प्राइज जेंट्स लोकांना देतोय त्याच्यापेक्षा बरोबरीने नक्कीच हक्क महिलांना देण्याचा कॅश प्राइज मध्ये आम्ही प्रयत्न करू. पण त्याच्यासाठी तुम्हाला या मंडळाची अटॅच होऊन पूर्व नियोजन दाखवावं लागेल. मी पालघर विभागातील अध्यक्ष सौ हरेश माई, श्री हरेश माई यांना विनंती करतो तुम्ही संबोधित करायचं. हॅलो, सर्वांना माझा नमस्कार. सोरटी माळी समाज बंधू भगिनो आणि बालगोपाळ आणि ज्येष्ठ आमचे आणि सर्वांना शुभ संध्याकाळ. SMPL 7 पर्व पार पडला. 2 दिवस खेळी मिळणे तुम्ही दोन्ही वातावरण व्यवस्थित केलेलं आहे मैदानावर. मी काल येऊ शकलो नाही काही कारणास्तव, पण आज मी पूर्ण दिवस आज तुमच्यासमोर आहे. पूर्ण दिवस तुमच्याबरोबर मी आहे आज. पूर्ण दिवस तुमच्यासमोर मी आहे आज. आणि क्रिकेट हा खेळ आहे ना, बालपणापासूनच मी पण खेळत आलेलो आहे. क्रिकेट खेळ हा एवढा उत्तम खेळ आहे आणि आपलं शारीरिक दृष्टीने एक्सरसाइज पण होतो, मस्त की व्यायाम, एक प्रकारचा व्यायाम पण होतो. पण क्रिकेटमध्ये खेळी मिळणे जर खेळ
हारजीत तर असतेच, प्रत्येकाची हारजीत असते. आज आमचा संघ मालक, पालघर संघ मालक उपविजेता संघ झाला आहे आणि विजेता संघांचं मी अभिनंदन करतो आणि उपविजेता संघांचं मी कौतुक करतो. चांगली खेळी केली सर्वांनी. मला जास्त करून मोहनीश, अद्वैत, आमच्या पालघर विभागामधून जे खेळले ते चांगले खेळले आणि सर्वच खेळाडू खेळले. रोहित खेळला, चांगले खेळ खेळत आहे. आणि ह्या लोकांचं जे आयोजन आहे, कुमारचं आयोजन आहे, कुमारच्या बरोबर जे सर्व सहकारी आहे त्यांनी व्यवस्थित आयोजन केलेलं आहे. मला खूप आनंद झाला. पण काही त्रुटी थोड्या बहुत आढळल्या मला. पण ते आता कुमार स्वतःच बोलले की आपण त्या काहीतरी पुढे आता तसं नियोजन करू आपण. आणि त्यांची कमिटी पण तशी बसलेली आहे, ती सर्व मान्य केलेलं आहे, आम्ही पण मान्य केलं आहे. आणि पुढचं जे आयोजन आहे पालघर विभागाचं आमचं क्रिकेट महोत्सव, क्रीडा महोत्सव, सोटीमाळी समाज क्रीडा महोत्सव पालघर विभागतर्फे डिसेंबर महिन्यात खेळवला जाईल. पण डिसेंबरची तारीख मी 4 महिने अगोदर तुम्हाला डिक्लेअर करील सोटीमाळी समाजाच्या याच्यावर. ओके, धन्यवाद. तुम्ही मला 2 शब्द बोलण्याचा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. भारत माता की जय. सोटीमाळी समाजाचा विजय असो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद अध्यक्ष साहेब. तुम्ही अध्यक्षच नव्हे तर तुमच्या सुपुत्रांनी संघ, मी फक्त तुमच्या सुपुत्राला UK मध्ये एकच मेसेज केला, फोन केला होता की पालघर विभागाकडनं सिद्धू मला तुझ्याकडून अपेक्षा आहे, मला माहिती नाही तू कोणाला काय करायचं ते कर. मी एकच तेवढा फोन केला, त्याने माझा शब्द न टाळता रात्री मला मेसेज केला की कुमार तू फोन केलाय, मी पालघर विभागाची टीम नक्की टाकीन. आणि त्याने रात्रीच मला रिप्लाय दिला. आणि आज तुम्ही ते संघ घेऊन ना की फायनल पर्यंत पोचलात. आम्हालाही खूप बरं वाटलं की मी ज्याला शब्द टाकला त्याने संघ घेतला आणि तो संघ आज एवढा स्ट्रॉंग निघाला की तो फायनल पर्यंत पोचला. धन्यवाद. आम्ही आमच्या शब्दाला तुम्ही मान दिला त्याबद्दल. सांगताना अतिशय म्हणजे दुःखही होते आणि आनंदही होते की या वर्षी सुद्धा या मैदानावर खेळत असताना अडचणी आल्या होत्या, पण या वेळेला कुमारमाई खंबीरपणे उभा होता आणि पूर्व नियोजनात होता. गेल्या वर्षी पण तांत्रिक अडचणी आल्या होत्या आणि यावर्षी आल्या. आवी काकांना मी सांगितलं, पण त्याच्यानंतर पुढे बोलायला मला काही वेळ मिळाला नाही. कालच्या सत्रामध्ये पोलिसांचे अनेक फोन येऊन गेले, अनेक प्रकारे अडथळे आणण्याचे प्रयत्न झाले, परंतु यावर्षी पूर्व खंबीर मी होतो, त्यामुळे कोणी इकडे येऊ शकलं नाही आणि पोलीस प्रशासनाने आपल्याला संपूर्ण सहकार्य केले. त्याबद्दल प्रशासनाचे मी मनपूर्वक आभार मानेल. मी ग्राउंडवरचं वातावरण बिघडेल गेल्या वर्षी ज्याप्रमाणे बिघडलं होतं म्हणून मी कोणालाच सांगितलं नव्हतं. अवी काकांच्या समोरच मला फोन चालू होते आणि व्यवस्थित कुठेही न डगमगता डीजेचा एकही बटन खालती न जाऊ देता त्याच जल्लोषात शेवटपर्यंत सामने पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आपण यशस्वी ठरलो. अडथळे नव्हते असं सांगता येणार नाही, त्याचे अडथळे भरपूर वेळा येतात, पण त्याला पण आपण मजबूत अडथळे टाकलेला आहे. ठीक आहे. मी समाजाचे राधाकृष्ण विश्वस्त अध्यक्ष अवी दामोदर माई यांना विनंती करतो की तुम्ही 2 शब्द संबोधित करायचे. हॅलो. जमलेले माझे बंधू भगिनी तसेच व्यासपीठ, आज पर्व 7चे सामने एकदम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. सामने सांगितलं का तिकडे भांडण खेची होते, पण हे सामन्यामध्ये तसं काहीच प्रकार झाला नाही. त्याच्यामुळे सर्व खेळाडूंचे मी फार फार आभार मानतो. व ह्या वर्षी समोरवाला कुत्रा पण भुकला नाही, कारण त्याचा माणूसच गायब आहे. बघा तुम्ही, लाईट पण चालू नाही का? लाईट भुकलेला. हां, लाईव्ह येतं काय झालं? हॅलो. तर दरवर्षी त्याने फार त्रास दिला आहे. ह्या वर्षी त्याचा माणूस पण नाही. त्याने तिकडून फोन करून बघितले प्रयत्न, पण ह्या वर्षी आमची तयारी होती का काय करायचं. गेल्या वर्षी रविवारी सामने संपले तर सोमवारी काम केलं आम्ही, त्याप्रमाणे ह्या वर्षी पण जर अडथळा आला असता तर आमची तयारी होती. कुमारला सांगितलं होतं आपण. तसंच जास्त वेळ घेत नाही, बक्षीस समारंभाचा वेळ आहे. असेच खेळामेळा वातावरण सामने पार पडले. तसेच आम्ही श्री गणेश म्हणून आमचा प्लेयर हितेन माळी उर्फ अबू ह्याने आम्हाला फायनल पर्यंत नेलं, त्याबद्दल त्याचे मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद माननीय अध्यक्ष साहेब. खरोखरच खूप खेळीमेळीच्या वातावरणात आपले सामने पार पडले
आणि तुमच्या संघाने फायनल सुद्धा मारली, त्याचाही आनंद आहे. मी ॲडव्होकेट जयेंद्र माळी यांना विनंती करेल की तुम्ही 2 शब्द संबोधित करायचे. सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व खेळाडू वर्ग, आता कुमारचं आणि माझं बोलणं झालं होतं का ग्राउंड आपल्याला सरकारकडनं कसं मिळेल ह्याच्यासाठी आपण काहीतरी कारवाई केली पाहिजे. जिल्हा परिषदेची शाळा, त्याच्यानंतर क्रीडांगणं, ह्या बऱ्याचशा 12-13 गोष्टी आहेत ज्या वन विभागाकडनं मिळू शकतात. त्याच्यासाठी सर्व अविदादासारखे आपण सपोर्ट घेऊन केलं पाहिजे. शासनाकडे प्रस्ताव देऊन प्रयत्न तर केला पाहिजे. काय होईल ते पुढे आपल्याला करता येईल. बाकी राजकीय पाठबळ आहे, कुमार आहे, असं जर केलं तर आपलं हे ग्राउंड हे कायमचं आणि हक्काचं होईल. वन विभागाकडे प्रस्ताव देऊन आपण ह्याच्यासाठी व्यवस्थित पाठपुरावा करणे आवश्यक आहे. आणि आजचा खरोखर जे सामने झाले खूप चांगले झाले. सगळ्यांचं सहकार्य आणि मंडळ आणि बाकीचे सदस्य यांनी खूप मेहनत घेतली. असंच चालू ठेवूया आपण आणि आपण सगळे एकत्र राहूया. एवढं बोलून संपवतो. धन्यवाद जयेंद्र माळी. खरोखरच सांगताना अतिशय आनंद वाटतो की 5 मे 2026 रोजी ठाणे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे माझी जिल्हा निरीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याच मी तिकडनं थेट मंत्रालयाकडे रवाना झालो. आणि त्या पहिल्याच दिवशी माझं पहिलं काम जर असेल, मी अजित माळींना फोन केला होता, तर मी त्याच दिवशी दुपारच्या सत्रात सकाळी माझी नियुक्ती करण्यात आली आणि थेट गणेश नाईक वनमंत्री जे आहेत त्यांच्या पीएनची कोऑर्डिनेट करून त्यांच्या पावनगड बंगला येथे अर्ध्या तासाची माझी संयुक्त मीटिंग झाली. आणि तिकडून मी अजित माळी आणि अभि माळी यांना सांगितलं सुद्धा होतं आल्यानंतर. अजित माळींना मी तिकडून काही पेपर्स पाहिजे होते, ते चांगला पाठपुरावा करतात म्हणून फोनही केला होता मंत्री महोदयांसमोर बसून. तिकडून DFO जे आहेत ते माझे चांगल्या परिचयाचे आहेत आणि चांगले संबंध आहेत माझे. त्यांनी इथे व्हिजिटही माझ्या सांगितल्यावर केली होती. जयेंद्रने आता सांगितलं त्याचप्रमाणे कायद्यामध्ये 12 कायद्यांची त्रुटी आहे. वन विभागाला पेसा ग्रामपंचायत नसल्या कारणाने कायद्याने लिहून दिलेलं आहे की 12 कायद्यांच्या त्रुटी आहेत. त्या 12 कायद्यांमध्ये आपल्याला जे 2 कायदे बसतात त्या 2 कायद्याने आपला जो हा संघर्ष चालू आहे तो संघर्ष कायमचा संपवता येईल. आणि तो संपवण्यासाठी मंत्री महोदयांनी DFO साहेबांना माझ्या समोर ऑन कॉल स्पीकरवर निर्देश दिले आहेत. आणि त्याच्यानंतर आजपर्यंत आपण त्याच्याकडे जाऊ शकलो नाही. कंताई आपल्याला लवकरच DFO साहेबांकडे बसावं लागेल. त्यांनी आमंत्रित केलेलं आहे की ते 2 काय डानू येते की ते 2 कायद्यामध्ये आपण पेपरही पाठवलेले आहेत. ते काही सगळ्या गोष्टी उघडकीस आपल्याला सांगता येणार नाहीत, परंतु ती पूर्वतयारी करून नंतर आपण ते सगळं तसे मंत्री महोदयांनी निर्देशही दिलेले आहेत. आपल्याला ते जाऊन तो कसा कायमचा विषय संपवता येईल तो आपल्याला करणं आवश्यक आहे. तदनंतर जयेंद्रने जे सांगितलं की ह्या ग्राउंडसाठी आपल्याला कुठल्या पद्धतीने प्रयत्न करता येतील, तर मित्रांनो हे फॉरेस्ट असल्या कारणामुळे प्लस आपण पेसा कायद्यामध्ये नसल्या कारणामुळे हे जागा फॉरेस्टची तर आपण देऊ शकत नाही, परंतु फॉरेस्टच्या एखाद्या लॉ मध्ये आपण एखादे पेपर दाखवून ना गार्डन प्लॉट म्हणून ना राखीव ठेवू शकतो, ज्याच्यावर कब्जा आपला असू शकतो परंतु ती जागा आपल्यावर असू शकत नाही. अथवा जयेंद्रने काही त्रुटी मला पाठवलेल्या आहेत, आमचं नेहमीच विचार विनिमय होत असतो, त्याचा एखादा कलम लावून ना फॉरेस्टचा आधार जोडून ना आपल्याला काय करता येईल का ह्याच्या पाठपुराव्यामध्ये आम्ही नक्कीच आहोत. आणि जमलं तर तेही लवकरच आपण करण्याचा प्रयत्न करू ह्याची ग्वाही देतो. आणि मी विनोद माळी यांना विनंती करतो की ओके, आता मी सोरटीमाई समाज कल्याणकारी संस्थानाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की तुम्ही संबोधित करायचं. व्यासपीठावर बसलेले माझे मित्र तसेच SMPLची कमिटी मेंबर्स आणि माझे सगळे सोरटीमाई समाज बंधू भगिनी, निसर्गरम्य अशा वातावरणात आपला 2 दिवसाचा SMPL हा क्रीडा महोत्सव उत्कृष्ट पद्धतीने आणि कमिटीच्या नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. खरोखरच खूप आनंद होतोय की वर्षातनं 1-2 वेळा समाजाचे सर्व बंधू भगिनी एकत्र येऊन आनंद मेळा साजरा करतात असं मला वाटतं.
अथांग महासागर, भोवताली सुरीची बागा आणि निसर्गरम्य शोभा असलेल्या अशा ह्या श्री गणेश क्रीडा मैदानावर आपण नेहमीच ऐकत असतो की प्रत्येकजण इथे आल्यानंतर त्या सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर खरोखरच आनंद व्यक्त करतात. बाळ गोपाळ लहान मंडळी खूपच मजा मारतात आणि त्यानिमित्ताने हा सोहळा आपल्या समाजात पार पडतो. एरवी कधी गोकुळाष्टमी किंवा दिवाळी किंवा होळी अशा वेळीच आपण भेटत असतो, कारण आपण माळी समाज हे नेहमी कामात व्यस्त असतो, कुणालाही वेळ मिळत नाही. परंतु अशा वेळी आपण सर्व एकत्र येऊन जी मजा करतो, खरोखरच मला त्या गोष्टीचा आनंद आहे. मलाही त्या गोष्टीचा आनंद होतोय. विशेष म्हणजे आम्ही श्री गणेश ह्या टीमचे मालक होतो आणि त्याच्यामध्ये श्री अविमाईने पुढाकार घेऊन आम्हाला सोबत घेऊन ही कमिटी कळत न कळत गेल्या वर्षापासून उभी केली आणि 2 दिवसापासून खरोखरच संघर्ष करत पडत झडत शेवटपर्यंत यशस्वी झालो. त्या टीमचे सर्व प्लेयर्स, खास करून अबू, रोशन, हितेन, शामू, शेखर, शौर्य, ह्या सगळ्यांनी फार मेहनत घेतली. हार्दिक, काही लोकांची नावं राहिली असतील माफ करा, परंतु सर्व टीमने भरपूर प्रयत्न केले आणि ती टीम आज यशस्वीरित्या फायनलला पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांचे मी फार फार आभार. विशेष म्हणजे SMPLच्या कमिटीने फार सहकार्य केलं. नियोजनबद्ध ग्राउंडला राऊंडमध्ये ग्राउंड कलेक्शन, ह्या सगळ्या गोष्टी रीतसर पार पाडल्या. कसलीच कमी नसताना व्यवस्थित भोजन, चहाची सोय, पाण्याची सोय, बाकी सोय नाही परंतु भरपूर सोय केली. त्याबद्दल कमिटी मेंबरचे मी फार फार आभार मानतो. आणि अशाच प्रकारे दरवर्षी आपलं SMPL किंवा सोटी माई समाजाचे क्रीडा महोत्सव असे पार पडत राहो अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला अंतिम कार्यक्रमाकडे वळूया. संघ मालक कोण उपस्थित आहेत? एंजेलॉन्स संघ मालक या, तुमचा सत्कार सोहळा पार पाडूया. एंजेलॉन्स या. एंजेलॉन्स संघ मालक यायचंय. तुम्ही गेल्या वर्षीपासून संघ खरेदी करून आम्हाला खूप सहकार्य करत आहात. मी मंडळाचे अध्यक्ष दोगेश भाई यांना विनंती करीन की संघ या, तिकडे जावा. तिकडे सर्व संघ मालकांनी यायचं इकडे. सर्व संघ मालक जे उपस्थित आहेत या. संघ मालक, तुमचा सत्कार करणं आमचं कर्तव्य आहे, कारण की 8 संघच जर आले नाही, संघ मालकच जर झाले नाही तर आम्ही इकडे पोहोचूच शकत नाही या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार, धन्यवाद. तुम्ही संघ खरेदी केलात, पुढच्या वर्षी कराल अशी अपेक्षा करतो. JK फायटर जयदीप व कुमार, मी जयदीपला विनंती करेल सन्मान स्वीकारायचंय. जयदीप व कुमार यांचा संघ होता. जयदीप हा सन्मान सत्कारतोय. मिकी 11चा कोणी प्रतिनिधी उपस्थित असेल, मिकी 11चा कोणी संघ मालकांचा प्रतिनिधी उपस्थित असेल त्यांनी यायचंय. वाडी स्टॉमर्सचे संघ मालकांचे वडील स्वतःच उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार करावा असं मी हर्षित माई यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा. त्यांचे वडील स्वतःच उपस्थित आहेत. श्री गणेशचे संघ मालक उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की
तुमचा सुद्धा सत्कार आम्ही करतोय. मिकी 11चा सत्कार शुभम माई याला विनंती करेल की तुम्ही करायचंय. 8 संघांनी तुम्ही संघ मालकी घेतली. श्री गणेशचा सत्कार मी रितेश भोज यांना विनंती करेल की तुम्ही करायचंय. ऑस्ट्रेलिया 11 यांचा प्रतिनिधी नयनेश, खरोखरच तुला पण थँक्स की तुझ्या संघाचं पण काही खरं नव्हतं, परंतु मी तुला एक फोन केला, त्याच्यानंतर तुम्हाला परत काय फोन करायला लावलं नाही, पॉझिटिव्ह उत्तर दिलं आणि ऑस्ट्रेलियावरून थेट मला मेसेज आला, त्याबद्दल तुझेही आभार. संघ मला ऑस्ट्रेलियाचा सत्कार इथे आपल्याला होतोय. आज आपल्याला ऑन कॉल ऑस्ट्रेलिया जोडला गेला, कॅनडा जोडला गेला, थेट UK वरनं सुद्धा आपल्याला ऑन कॉल शुभेच्छा मिळाल्या. हीच आपल्या समाजाची ख्याती आहे. कुठेतरी हा एक मेसेज पोहोचत असतो की आपल्या समाजात सुद्धा ऑन कॉलवर जोडले जातात एवढ्या परदेशातून. मी हर्षित आणि दुर्गेशला विनंती केली, एकमेकांचा सत्कार तुम्ही करून घ्यायचंय. हस्ती मस्तीच्या वातावरणात सुद्धा आपल्या कमिटीने पार झाली पाहिजे. मंडळाचे उपाध्यक्ष नयनमाई, आणि आता एक संघ राहिला तो म्हणजे स्ट्राईक फोर्स. मी आवर्जून सांगेल की चेतन माळी हे संघ घेणार आहेत, हे फक्त मी चर्चेत ऐकलं होतं 4 बाकड्यावर समुद्राच्या, परंतु तो शब्द मी पक्का पकडून ठेवला होता चेतन दादा, आणि तुला ती घ्यावी लागली आणि तू तो संघ घेतला. त्याबद्दल मी मोहनीश माईला विनंती करतो की त्यांनी सत्कार पार पडायचा आहे. धन्यवाद राजेश माई आणि चेतन दादा, तुम्ही पुढच्या वर्षी न सांगता घ्याल ही सुद्धा अपेक्षा करतो. झाले 8 संघ. खरोखरच आपल्यातील एक युवा खेळाडू आणि ज्याला ह्या SMPL चा खऱ्या अर्थाने कशी करायची, कुठल्या लेवलने काम करायचं. कुमार तू कामात आहेस तर मला ते काम दे, मी निपटेल आणि तुला सांगेल हे ओके झालं का आपण ते फायनल करू. माझी एवढ्या 7 वर्षाच्या ह्याच्यामध्ये आमच्या कमिटीचे मेंबर सर्व कामाला जातात, कोणी बाहेर असतात. हर्षित मुंबईला असतो, दुर्गेश भाऊ बाहेर असतो, परंतु डाऊन टू अर्थ ग्राउंड लेवलवर काम करणारे तेजस जयदीप पण कामाला असतो, नयन मोहनीश जनील व आवर्जून सांगेल की जित हा 100% काम जित करत असतो. हा पडद्यामागचा हिरो आहे, परंतु निसर्गापुढे आणि वित्तापुढे काहीच नाही. मित्रांनो, 1 महिन्यापूर्वी त्याचं घरी जाताना ऍक्सिडेंट झालं आणि ज्या उत्साहाने तो SMPL ची तयारी करत होता तिकडे तो उत्साह डगमगला आणि आम्ही कामामुळे व्यस्त होतो आणि काही कामं होऊ शकली नाही. या परिस्थितीत सुद्धा त्याने 2 दिवस संपूर्णतः एक हात लटकवून या फाउंडेशनला डाऊन टू अर्थ ग्राउंड पासून ते व्यासपीठापर्यंत कुठल्याच प्रकारची कमी करवट दिली नाही. मी जित माई याला विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. मी समाजाचे अध्यक्ष मोहन लक्ष्मण माई यांना विनंती करेल की तुम्ही जितचा सत्कार करायचंय. जितसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मित्रांनो, सामने जरी व्यवस्थित पार पडले असले तरी ग्राउंडवर मेहनत करणारे ग्राउंडची पोरं सुद्धा होती. सर्वांची नावं घ्यायला मला काही जमणार नाही, परंतु अद्वैतची संपूर्ण टीम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांनी ग्राउंडवर खूप चांगल्या प्रकारचं कार्य केलं या 1 आठवड्यामध्ये. अद्वैत अँड टीम या सर्व पुरांनी ग्राउंडवर खूप प्रकारचं कुठल्याही कामाला न कंटाळता कार्य केलं. म्हणून आपल्याला नियोजन जो कोणी या मैदानावर आला त्यांनी सर्वांनी सांगितलं की हे क्लास लेवलचं नियोजन होतं. त्यासाठी त्या टीमच्या सुद्धा मंडळाच्या वतीने मी पुन्हा एकदा आभार मानतो. असेच कार्य तुम्ही करत राहा. तुम्ही युवा आहात, उद्या उठून तुम्हालाच हे व्यासपीठ चालवायचं आहे, तर तुमच्याकडून अशाच कार्याची अपेक्षा. रोहित गुजर हे नाव सातत्याने 2019च्या SMPL चे पर्व पहिल्यापासून आमच्या सोबत जोडलेलं आहे, बरोबर ना.
जेव्हा आमच्याकडे काहीच नव्हतं, पण भीक तो भीक कराटली रंगीत सामना डीजे मस्त त्याच वेळ एका हाकेला साथ देणारा रोहित गुजर तेव्हापासून डीजे पुरवतोय. मध्येच कालांतराने त्याच्याकडे डीजे नव्हता. आम्ही फडावरचा आपलाच बंधू विकी प्रदीप पाटील उर्फ विनीत यांच्याशी आपले चांगले संबंध असल्या कारणाने अनेक वर्ष त्यांनी आम्हाला विनामूल्य डीजे प्रोव्हाइड केला. आज त्याच्याकडे नव्हता, परंतु विनामूल्य डीजे 2 दिवसाआधी गेल्या वर्षी हार्दिकने केला होता. परंतु हार्दिकचे इव्हेंट्स असल्या कारणाने हार्दिक काही येऊ शकला नाही. अशा इंटिमेशन आम्हाला 48 तासाआधी कळले आणि एका हाकेला पुन्हा एकदा रोहित गुजर धावून आला. त्यांचे सुपुत्र क्रिश गुजर इकडे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेल तुम्ही रंगमंचावर यायचे. क्रिश गुजर, आम्ही फक्त तुम्हाला एक फोन केला, गुरुवारी फोन केला ना भाऊ, गुरुवारी रात्री त्याला फोन केला की डीजे नाहीये दादा, तू सांग कधी येऊ. आणि त्याने काल रात्री एकही फोन करायला लावला नाही. तो आला, त्याने डीजे लावला, तो गेला. सकाळी आम्ही येण्याच्या आधी त्याने डीजे सेटअप केला आणि सुमधुर संगीत तुम्ही ऐकू शकलात. विनामूल्य डीजे प्रोव्हाइड केला, त्याबद्दल रोहित गुजरचे आणि क्रिश गुजरचे सुद्धा आभार मानतो. मित्रांनो, गेल्या वर्षी सुद्धा 11,000 रुपयाची मंडळाला रोख देणगी रोहित गुजरकडनं आपल्याला आली होती. हे नाव आणि SMPL हे नातं जुळलेलं आहे आणि ही नाळ अशीच अतूट जोडत राहील. वडिलांचा वारसा आता क्रिशने उचललाय आणि तो या मंडळाशी जोडलाय. तूही असंच जोडून राहा आणि आमचे पैसे वाचवत राहा ही तुला विनंती करतो. विनामूल्य वायफाय माझेच राजकारणातील सहकारी आमचे तालुका प्रमुख संजयजी चौधरी यांचं इथे वायफाय नेटवर्क चालतं. गेल्या 7 वर्षात किंवा समाजाचेही टुर्नामेंट असो, एक फोन केला की त्यांच्या माध्यमातून बंड्या म्हणजेच शशांक राऊत मुळे, माफ करा शशांक मुळे यांच्या मार्फत विनामूल्य माझ्या एक फोनवर वायफाय पुरवलं जातं. ते इकडे उपस्थित नाहीयेत, पण त्यांचे सुद्धा ऋण फेडणं माझं काम आहे. विनामूल्य वायफाय नसलं तर परदेशात बसलेले लोक हे युट्यूब लाईव्ह बघूच शकत नाही. त्यांचे सुद्धा आभार मानतो. कितीही इव्हेंट्स असले या जिल्ह्यामध्ये, आजच्या तारखेला टॉपचं नेटवर्क जर तुम्ही पाहिलं असेल लाईव्हचं, तर पालघर जिल्ह्यातला माझा मित्र नितीश पाटील याने शून्यातून निर्माण केली होती. आज जिल्ह्यातला टॉपचा पाटील नेटवर्कचा मालक तो आहे. आणि कितीही इव्हेंट्स असले त्याने दोस्ती माझी सोडली नाही. माझा फोन गेला की त्याने नवीन पण कॅमेरा घेईल तो, पण माझ्या इव्हेंटला कॅमेरा तो पाठवेल. सातत्याने अनेक वर्षापासून तो पाटील नेटवर्कच्या माध्यमातून माझ्या एका फोनवर माझी शिवी ऐकण्याच्या आधीच तो नेटवर्क प्रोव्हाइड करतो. आणि त्याची संपूर्ण टीम गेल्या अनेक वर्षापासून आपल्याशी जोडली गेलेले. मी पाटील नेटवर्कचे आणि कपिल पाटील व त्यांचे ऑपरेटर जे आहेत त्यांचे सुद्धा मेहुल पाटील मंडळाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. या तुमचा सुद्धा सत्कार आम्ही करतोय. हा रंगमंच सजवण्यासाठी एका हाकेवर नेहमी येतात असे शाहिद भाई, तुमच्यामुळे स्पर्धेला रूपरेषा लागते. या तुमचा सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे. तुमचं स्वागत मी दुर्गेशला सांगेल की दुर्गेश माई तुम्ही शाहिद भाईचं स्वागत करायचंय. शाहिद भाई काय मला दिसत नाही, पण त्याची गाडी मला दिसते. आला पाठीमागून यायची शाहिद भाईला सवयच असते. ये तुझं सुद्धा स्वागत आम्ही करू. एंजल लॉन्चचे संघमालक जोगेन, तुम्ही दरवर्षी देवेन पाटील तुम्ही दरवर्षी विनामूल्य मंडळाला सोफे प्रोव्हाइड करता आणि त्या सोफ्यावर आमचे मान्यवर आलिशान बसतात. त्याबद्दल देवेनचे सुद्धा जोरदार टाळ्यांनी गडगडत होऊन जा. देवेन माफ कर, मी तुझे काय आता स्वागत करत नाही. तुला एक शाल दिलेली आहे, मंडळाचा एक्सपेन्स वाढतो.
देवेंसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. विनामूल्य सोपे प्रोव्हाइड करतो. चुकून कोणाचा सत्कार राहिला असेल तर मंडळाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. आणि ज्या क्षणासाठी आपण उभे आहात, माफ करा, या मैदानावरील सर्वात महत्वाचा विषय म्हणजे 12 महिने मैदान साफसफाईचं काम जर कोण करत असेल, आपल्या रोज निशीतल्या वेळातला वेळ काढून जर मैदान साफ करण्याचं काम जर कोण करत असेल, तर असेच आमचे सर्वांचे लाडके आणि ज्येष्ठ वसंत माळी उर्फ बघू अंकल, मी त्यांना विनंती करेल की तुम्ही रंगमंचावर यायचं आहे की तुम्ही जेव्हा मैदान साफसफाई करता तेव्हाच ही पोरं येऊन खेळतात. मी त्यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष दुर्गेश भाई यांना सांगेल की तुम्ही करायचं. कालच्या सत्रात चहाची सोय किनारा ॲग्रो टुरिझमचे प्रोप्रायटर अरविंद माळी व मयंक माळी यांच्याकडून आम्हाला करण्यात आली. नेहमीच सहकार्य असते. त्यांनी कालच्या सत्रात आम्हाला सकाळच्या सत्रात चहा प्रोव्हाइड केला. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आज दुपारी आम्ही चहा देऊ नाही शकलो, त्यांच्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. परंतु श्रीकृष्ण कॅटर्स, मी आवर्जून सांगेन की समाजात जर कोणताही इव्हेंट्स असेल तर तुम्ही इकडे तिकडे न जाता एक समाज बांधव म्हणून एकदा संधी नक्की सौरवला देऊन पहा आणि आपल्या समाजातला ओत करू. युवा उद्योजक आहे त्याला तुम्ही ती संधी द्या. तुम्ही तिथे पैशाची तडजोड जी काय आहे ती तुम्ही त्याच्याशी डायरेक्ट करा, परंतु दुसऱ्याला देण्यापेक्षा या युवा उद्योजकाला तुम्ही संधी द्या. आणि श्रीकृष्ण कॅटर्सचे प्रोप्रायटर सौरव माळी हे दरवर्षी आपल्याला जेवण प्रोव्हाइड करतात. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत की वनभोजनाचा ते आस्वाद आम्हाला देतात. मी पुन्हा एकदा विनंती करेल, कोणाच्या घरी जर काय प्रोग्राम असेल तर आवर्जून तुम्ही एकदा सौरवचं चविष्ट जेवण करून खा आणि त्याला रोजगार उपलब्ध करून द्या. आता मी बक्षीस समारंभाकडे वळतोय. जित मोबाईल चालू करून दे. आणि ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होता त्या गोष्टीकडे आपण वळतोय. बघा, आपण कुठे तिथे तडजोड करत नाही आहोत. आपण ऑनलाईन सॉफ्टवेअर 2 सॉफ्टवेअर आपल्याकडे होते. त्या 2 सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण सगळी पारितोषिक विजयी करतोय. कोणीच इथे काढलेलं नाहीये. सॉफ्टवेअर आम्हाला स्वतः पॉइंट टेबल दाखवते, तुम्ही बघू शकता. तीच नावं आपण इकडे घेणार आहोत. जर आता आपण चालू करूया या टुर्नामेंट मध्ये मोस्ट विकेट सर्वात जास्त फलंदाज जर कोणी बाद केले असतील तर आणि गेस कोणी केलेत? आवाज नक्कीच छान आहे, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी युवा खेळाडू मी मिस्टर श्रेय माळीला विनंती करेल की तू बेस्ट बॉलर बनतोय, तू येऊन ही ट्रॉफी घ्यायची आहे. मी बेस्ट बॉलरची ट्रॉफी भावना मॅडम यांना विनंती करेल की तुमच्या हस्ते द्यायचे. मित्रांनो, श्रेयाचा जर विचार केला, एव्हरेज 9.5 बॅटिंगचा आणि 8च्या एव्हरेजने त्याने 6 गडी बाद करून बेस्ट बॉलर हा पुरस्कार पटकावला. त्याच पद्धतीने हर्षित मेस्त्री यांच्याकडनं त्यालाही शू बॅग D9 स्पॉन्सर बाय D9 ही शू बॅग देण्यात येते. धन्यवाद. मित्रांनो, बेस्ट फिल्डर कोण आहे तुम्ही सांगू शकता का?
तुम्ही 2 दिवस मॅच पाहिल्यात. बेस्ट फिल्डर कोण आहे तुम्ही सांगू शकता? चला तर हार्दिक या. मित्रांनो, श्री गणेश नुसताच फायनल मध्ये पोहोचला नाही. संघ मालकांना मी सांगेल, तुमचा संघ नुसताच फायनल मध्ये पोहोचला नाही, तर या खेळाडूने आतापर्यंत 5 महत्वाचे गडी बाद होण्यामागे खूप मेहनत घेतलेली आहे आणि 5 झेल या टुर्नामेंट मध्ये पकडलेले आहेत. मी हरेश माई यांना विनंती करेल की तुम्ही बेस्ट फिल्डरची ट्रॉफी त्याला प्रदान करायची आहे आणि D9 कडनं त्याला एक लहानशी भेटवस्तू गॉगल हर्षित मेस्त्री यांच्या सौजन्याने D9 तर्फे हा गॉगल आपण प्रोव्हाइड करतोय. असेच जर युवा खेळाडूंचं प्रोत्साहन तुम्ही वाढवत राहिलात तर एक दिवस नक्कीच हा कुठल्या तरी संघ मालकाचा आयकॉन असेल. जसा श्रेयीच्या टप्प्यावर आता पोचलेला आहे, अद्वैत पोचलेला आहे. पुढच्या वर्षी अद्वैत सांगूच शकत नाही, कारण की मंडळाची निदर्शन खूप चांगलं आहे की कुठल्या खेळाडूने काय परफॉर्मन्स केलाय. त्यावेळेला तुम्ही त्या टप्प्यावर हळूहळू पोहोचत आहात. तुम्ही कोणी गेस करू शकता का बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट? तुम्ही कोणी गेस करू शकता का बेस्ट बॅट्स ऑफ द टुर्नामेंट? अजून तुम्हाला काही सामने बघायला लागतील पुढच्या वर्षी. सोपं गणित आहे पण तुम्ही ते लावू नाही शकणार, मी वेळ नाही तेवढत. चला तर मोनिश माई या. मित्रांनो, बेस्ट बॅट्समन मित्रांनो, या खेळाडूने 1-2 नव्हे तर या टुर्नामेंट मध्ये एक हाती तब्बल 168 धावा काढल्या. त्यामध्ये बरेच षटकार आणि बरेच चौकार आहेत. मी अरविंद दामोदर माई यांना विनंती करतो की बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी प्रदान करायची आहे. आता मी महिलांच्या पारितोषिकाकडे जाईल. महिलांचा रनर संघ आणि रनर संघ कोण आहे? ए नाबी. महिलांचा रनर संघ कोण आहे? विनर संघ कोण आहे? रनर संघ या. शुभम, रनर संघ कोण आहे महिलांचा? अरे तुम्हाला माहिती असेल ना तुमच्यात कोण जिंकलं. तर हरलेला संघ या. हरलेला संघच नाहीये. ओके, आहे का? तेच बोलवतोय ना, 2च संघ होते, तुम्हाला माहिती पाहिजे. या महिलांचा आपण छोटासा कार्यक्रम घेतला रंगमंचावर. मी भावना मॅडम यांना विनंती करतो, एक फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून महिलांसाठी आपण एक धन्यवाद. मी तुम्हाला सांगितलं की पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही तुमच्यासाठी वेगळं नियोजन करू, पण त्याच्यासाठी तुमची पूर्वतयारी आम्हाला लागेल. चला विनर संघ या.
चला मी मी आता जातोय एंजेलॉन्ग संघ एंजेलॉन्स चतुर्थ पारितोषिक घेण्यासाठी तुम्ही यायचंय. मी तेजस माई यांना विनंती करील की तुम्ही रेडी राहायचंय. चला घाई करा या. ओय भाऊ 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 या. एंजेलॉन्स एंजेलॉन्स यायचंय तुम्ही या स्पर्धेमध्ये. गेल्या वर्षी विजेता संघ होतात, यावर्षी चतुर्थ प्राइज पटकावलं. ही जी ट्रॉफी आहे मित्रांनो, ही जी ट्रॉफी आपण बघतात त्या निखिल मल्ला यांनी आपल्याला स्पॉन्सर दिले आहेत आणि त्या ट्रॉफ्या आपण वितरित करतोय. हे घ्या, घाई करा. रोख रक्कम 10,000 व ट्रॉफी. चतुर्थ पारितोषिक आपण देतोय. रोख रक्कम 10,000 व ट्रॉफी. या मान्यवर या. मान्यवर खालतीच या. आता त्यांना ट्रॉफ्या देऊन टाकू एकेकांना. मान्यवर खालतीच या, म्हणजे प्रत्येक संघाला आता आपण ट्रॉफ्या प्रदान करू. फक्त 3च पारितोषिक राहिल्यात. या मान्यवर सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत सगळ्या संघांना ट्रॉफ्या वितरित करतोय आपण. ज्या ट्रॉफ्या निखिल मल्ला यांनी स्पॉन्सर दिल्या आपल्याला, त्यांच्या सौजन्याने या ट्रॉफ्या आपण वितरित करतोय. निखिल मल्ला यांच्या स्पॉन्सरशिप मधून या ट्रॉफ्या आपल्या मंडळाला मिळाल्या. अरविंद दामोदर माई यांचे भाचे निखिल मल्ला यांच्याकडून या ट्रॉफ्या मिळाल्या. एंजेलॉन संघांना प्रदान करतायत मान्यवर. नाम नाम नाम. चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम 10,000 वा. ठीक आहे चला. रोख रक्कम 10,000 व चतुर्थ पारितोषिकची मोमेंटो. ठीक आहे चला. मी तिसऱ्या प्राइज साठी बोलवेल ऑस्ट्रेलियन 11. या घाई करा. ऑस्ट्रेलियन 11 तिसऱ्या प्राइजची ट्रॉफी व 10,000 रुपये रोख. मान्यवरांना विनंती करेल चला या. $10,000 व ट्रॉफी. सर्वात मोठे कॅश प्राइज आपण या स्पर्धेमध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये वाटतोय. चला मान्यवरांना विनंती करतो की तुमच्या हस्ते ही ट्रॉफी वितरित करायची आहे. या ओके चला. तर या द्वितीय पारितोषिक वारिष्ठोबस संघ या 25,000 रुपये रोख वाईन ट्रॉफी. 25,000 रुपये रोख देतोय आपण. धन्यवाद.
हॅलो, मला एक सांगायचं आहे. धन्यवाद. 3000 रुपयाची रोख देणगी राधाकृष्णांच्या चरणी अर्पण केले त्याबद्दल वारिष्ठोमर संघाचा विजय असो. राधाकृष्ण महाराज की. चला मित्रांनो, मित्रांनो मित्रांनो आता एक प्राइज मात्र राहिलाय. सगळे सांगत असतील की कुमार विसरला, परंतु मॅन ऑफ द सिरीज पहा कोणी घेतलं असेल मॅन ऑफ द सिरीज. चला इथे या. या खेळाडूने तब्बल एक हाती 261 धावा 261 261 धावा काढल्या ह्या खेळाडूसाठी. डीजे 2 मिनिटं. मंडळाकडून ही मोमेंटो एक मोमेंटो 1000 रुपयाचं रोख पारितोषिक शशिकांत शांतारामाई यांच्याकडनं आणि सौजन्य हर्षित मेस्त्री दानशूर व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून डी नाईट स्पोर्ट्स करणं हे शूज. ह्या 3 वस्तू आम्ही प्रदान करतोय. हर्षितला मी विनंती करेल की तुझ्या हस्ते ते शूज द्यायचे आहेत. मी शशिकांत माई यांना विनंती करेल तुमच्या हस्ते हे 1000 रुपये आणि मोमेंटो द्यायचे. शशिकांत माई 1000 रुपये. ओके, 1000 रुपये शशिकांत माळी यांच्याकडनं व D9 कडनं शूज. धन्यवाद. तब्बल 261 धावा या टुर्नामेंट मध्ये या एक हाती काढण्यात आल्या. चला श्री गणेश संघ या. तुम्ही हकदार आहात. मी तर 7 वर्ष जिंकू नाही शकलो म्हणून अशाच ट्रॉफ्या उचलतो. मी सुरुवातीपासून ट्रॉफ्या घेण्यापासून ते तुम्हाला देण्यापर्यंत मी उचलतो, म्हणून ती माझ्याकडे काही येत नाही. या श्री गणेश. मी युवा फाउंडेशनला विनंती करेल निलेश मामा मामूजान चलो आ जाओ. संपूर्ण जीतीये जयदीप ये. ही ट्रॉफी वजन करण्यासाठी मी संपूर्ण युवा फाउंडेशनला विनंती करेल तुम्ही या. जयेंद्र या. युवा फाउंडेशनने यायचंय. दुर्गेश माळी या. या सगळे युवा फाउंडेशनचे सगळे सदस्य युवा फाउंडेशनच्या हस्ते ही ट्रॉफी मी प्रदान करतोय. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का या ट्रॉफी सोबत आजपर्यंत एक मोठा रेकॉर्ड आपण प्रदान करतोय. 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक देतोय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. धन्यवाद डीजे. मित्रांनो, ट्रॉफीच नव्हे तर रोख रक्कम 50,000 रुपये या संघाला आपण देतोय. नाही, नंतर हॅलो, नंतर. मी हितेन माळी यांना त्यातील 5,000 रोख बक्षीस मी हितेन उर्फ अबू यांना त्याच्यातले देत आहे.